संपूर्ण शरीराची अनुभूती घेण्यासाठी काही क्षण घ्या. बसून श्वास घ्या किंवा झोपून श्वास घ्या. क्षणाक्षणाला श्वासाच्या लहरींवर स्वार व्हा. जागरूकतेमध्ये विश्रांती घ्या. एक जागरूकता जी क्षणोक्षणी स्वतःला व्यक्त करताना संपूर्ण शरीराचे स्केप आणि श्वासोच्छ्वासाचे वैशिष्ट्य दर्शवते. जीवन येथे आणि आता शरीरात जाणीवेत उलगडत आहे. आणि जेव्हा तुम्ही तयार असाल, तुम्हाला काळजी असेल तर श्वास आणि संपूर्ण शरीर सोडून द्या. त्यांना पार्श्वभूमीत जाण्याची किंवा पंखामध्ये विश्रांती घेण्याची अनुमती देणे. जसे की आम्ही म्हणत आहोत, तरीही खूप उपस्थित परंतु कमी वैशिष्ट्यीकृत असताना आम्ही संपूर्ण विचार आणि भावना आणि मूड स्टेट्स यांना जागरूकतेच्या क्षेत्रात केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आमंत्रित करतो. वैयक्तिक विचारांच्या सामग्री किंवा भावनिक शुल्काने वाहून जाण्याऐवजी विचारांच्या प्रवाहात सहभागी होण्याऐवजी विचारांच्या नदीच्या किंवा विचार प्रवाहाच्याच काठावर आरामात विसावा घ्या. वैयक्तिक विचार उद्भवल्यास आणि जेव्हा ते उद्भवू शकतात, जागृतीच्या क्षेत्रातील घटनांप्रमाणे विचार म्हणून पाहिले, जाणवले, ओळखले आणि ओळखले जावे. त्यांना मानसिक घटना विचार मनाचे स्राव म्हणून ओळखणे त्यांची सामग्री आणि त्यांच्या भावनिक शुल्कापासून स्वतंत्र आहे, जरी ती सामग्री आणि भावनिक शुल्क देखील पाहिल आणि ज्ञात आहे. यापैकी कोणतेही आणि सर्व क्षणभंगुर विचार प्रवाहातील बुडबुडे, एडीज आणि प्रवाह म्हणून पाहणे, वस्तुस्थिती म्हणून किंवा गोष्टींचे सत्य म्हणून न पाहता, सामग्री काहीही असो, भावनिक शुल्क काहीही असो, त्यांची निकड असो किंवा पुन्हा प्रकट होण्याची प्रवृत्ती असो, आनंददायी किंवा मोहक, अप्रिय किंवा तिरस्करणीय किंवा तटस्थ आणि त्यामुळे अजिबात शोधणे कठीण, रूपकाचा विस्तार करणे, यापैकी कोणतीही आणि सर्व स्पष्ट विचार घटना पाहणे, जसे की आकाशातील ढग किंवा उकत्या पाण्याच्या भांड्याच्या तराशी फुगे येतात, किंवा पाण्यावर लिहिण्यासारखे क्षणार्धात उठणे, अगदी संक्षिप्त उदाहरणांसाठी रेंग आणणे आणि ते जिथून आले त्या निराकारात पुन्हा विरहणे. तुम्ही 3 रात्री जेवायला काय घेतले होते हे सांगण्यासारखेच महत्त्वाची प्रासंगिकता आहे, असे त्यांच्या सामग्रीशी संबंधित आहे. जरी एखादा विचार विशेषतः आकर्षक आणि अंतर्दृष्टी असेल, विशेषतः जर ते विशेषतः आकर्षक आणि अंतर्जानी असेल, आतासाठी फक्त कोणत्याही आणि सर्व विचारांना येऊ द्या. फक्त आवाज येऊ द्या आणि जाऊ द्या, किंवा संवेदना येतात आणि जातात. काहींना इतरांपेक्षा प्राधान्य देत नाही किंवा इतरांपेक्षा काहींचा पाठलाग करत नाही, कशाचाही पाठपुरावा करत नाही. फक्त स्वतःचा विचार करण्याच्या जाणीवेमध्ये आणि विचारांमधील मोकळी जागा. क्षणाक्षणाला, श्वासाने श्वास, जसे आपण इथे बसतो किंवा जसे येथे झोपतो, येथेपासून तुम्ही स्वतःला देत असलेल्या भाष्य आणि सल्ल्याबद्दल विशेषतः संवेदनशील राहणे आणि ते ओळखणे उपयुक्त ठरू शकते. मचान म्हणून, रनिंग कॉमेंट्री म्हणून, त्याच्या संबंधात अशी पोझिशन घेण्याची जी टेलिव्हिजन संचावरील ध्वनी बंद करण्यासारखी आहे, जेणेकरून तुम्ही फक्त खेळ पाहत आहात आणि तुम्ही समालोचन आणि अन्वयार्थ आणि मत्स्य अंतहीन प्रवाहात अडकणार नाही. दूरदर्शनवरील क्रीडा कार्यक्रमांचे वैशिष्ट्य, त्याऐवजी आता तुम्हाला तुमच्या क्षणोक्षणी अनुभवावरील भाष्याचे वैयक्तिक स्राव सापडले आहेत. फक्त विचार म्हणून विचार करणे, निर्णय म्हणून आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या अर्थज्ञामध्ये ते ओळखण्यात विश्रांती आहे, कारण ती प्रवाहात न ओढता येते. भूतकाळ किंवा भविष्यकाळात किंवा मते किंवा भीती किंवा इच्छा, फक्त त्यांना पाहणे आणि त्यांना विचार आणि भावना या मानसिक घटना म्हणून जाणणे, सत्य म्हणून नव्हे, आणि तुम्ही त्यांचा अंतहीनपणे वाढ होताना पाहतात. त्याप्रमाणे ते मन त्यांना स्रवतात आणि त्यांना फेकून द्या. विचार किती सहजपणे दृश्ये, मते, कल्पना, विश्वास, योजना, आठवणी, कथा तयार करतात आणि ते किती सहजतेने वाढतात हे पाहणे. जर आपण त्यांना एक विचार दुसऱ्या विचारात घातला, तर दुसऱ्या विचारात जोपर्यंत आपल्याला अचानक कळत नाही की आपण खाली वाहून गेलो आहोत आणि यापुढे आपल्याला प्रवाहाची जाणीव नाही. विचार करण्याची प्रक्रिया आणि लक्षात येण्याच्या प्रक्रियेत आपण आधीच विचार करण्याच्या चौकटीत कसे परतलो आहोत. विचारांवर विचार करणे, विचार त्यांचे निरीक्षण करणे, त्यांना ओळखणे कदाचित पुन्हा वाहून जात आहे. आणि जर असे असेल तर पुन्हा पुन्हा या क्षणी परत, या क्षणी, या चौकटीत, या क्षणी स्वतःच्या विचारांच्या क्षेत्राकडे जाणे, अंतहीन विचारांच्या सर्व सामग्रीच्या पलीकडे जाणे आणि वाढवणे आणि तयार करणे
आणि त्यांच्या सोबत असलेल्या भावना त्या आनंददायी, अप्रिय किंवा अप्रिय आहेत. तटस्थ आणि या क्षणी तुमच्या आयुष्यात काय चालले आहे. श्वासाद्वारे श्वासोच्छ्वासावर जागरूकतेच्या क्षणी या सर्वांकडे लक्ष वेधून घेण्यास अनुमती देणे, कारण आपण येथे बसतो किंवा येथे राहतो आणि जागरूकतेमध्येच विश्रांती घेतो. विचार आणि भावना त्यांची सामग्री काहीही असो, त्यांचे भावनिक शुल्क काहीही असो, तुमच्या मनात आणि तुमच्या अंतःकरणाशी, तुमच्या स्वतःच्या अंतरंगाशी अधिक जवळीक निर्माण करण्याचा प्रयोग म्हणून आणि शक्यतेच्या नवीन आयामांचे. मनाच्या विशाल आणि खोल महासागराच्या पृष्ठभागावरील लहरी आणि लाटांसारख्या हवामानाच्या नमुन्यांप्रमाणे विचार आणि भावनांच्या सामग्रीचे ओळखण्याऐवजी काळजीपूर्वक निरीक्षण करायला शिकलो तर. जसे आपण संपूर्ण मनामध्ये वसत असतो, तेव्हा माझे ते अमर्याद सार्ज मी विचारांच्या खाली विचार करण्याआधीच जाणतो तो विचारापेक्षा मोठा आहे. आपल्या जीवनातील आपल्या अस्तित्वाच्या लँडस्केपच्या या पैलूंकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर विकसित झालेल्या अविवेकी आणि परीक्षण न केलेल्या सवयींच्या नमुन्यांद्वारे पकडले आणि कैदनकर्ता विचार आणि भावनांचा वापर करण्यास सक्षम असलेल्या कोणत्याही भावनांपेक्षा कितीही शक्तिशाली असले तरीही. तर आमचा उरलेला वेळ एकत्र, जोपर्यंत तुम्हाला घंटांचा आवाज ऐकू येत नाही, तोपर्यंत विचार आणि भावनांच्या उद्भवलेल्या आणि निघून जाण्याच्या जाणीवेमध्ये काही जबरदस्त स्पष्ट, काही अगदी सूक्ष्म, काही भाष्य म्हणून मुखवटा घातलेल्या, तर काही मचान म्हणून, इतर नाही म्हणून, आणि फक्त पुन्हा फ्रेमवर परत येणे जेव्हा जेव्हा मन वाहून जाते, विचार किंवा भावना किंवा मूड इंडिकेटर शोधत नाही, फक्त जागरूकतेने विश्रांती घेते आणि मॉल तुमच्याकडे येऊ देते. जागरूकतेच्या क्षेत्रात ते कितीही प्रमाणात का होईना त्यांना स्वतःहून निर्माण होऊ द्या. क्षणाक्षणाला क्षणोक्षणी आणि श्वासोच्छ्वासाने, जसे तुम्ही इथे बसता किंवा तुम्ही तुमचे जीवन जगता,